ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 13. मठात सद्गुरू काका आणि मामांच्या सहवासात राहू लागल्यावर अण्णांना या संप्रदायाची अधिकाधिक माहिती मिळायला लागली. या संप्रदायाविषयी एक प्रकारचं आकर्षण निर्माण झालं. हा भक्ती संप्रदाय आहे आणि दुसऱ्या कुठल्याही संप्रदायात एवढी भक्ती अनुभवायला मिळत नाही. कोणतंही साधन करावं लागत नाही. आहे त्या स्थितीतच मुक्तावस्थेचा अनुभव घेता येतो. ही काहीतरी विलक्षण उपासना आहे, यात काही शंकाच नाही, असं अण्णांचं मत झालं. पण अजूनही त्यातलं गुह्य कळलं नव्हतं आणि उपासना घेतल्याशिवाय हे गुह्य आपल्याला कोणी उलगडून दाखवणार नाही, ही खात्री पटल्यावर अण्णांनी सद्गुरू काकांची उपासना घ्यायची असं ठरवलं. नथुभाऊंनीही सांगितलंच होतं ना की कुठे काही अधिक चांगलं मिळालं तर त्याचा जरूर स्वीकार कर. अण्णांनी उपासना घ्यायची आपली इच्छा व्यक्त केल्यावर त्याप्रमाणे मांडणी करून झाली. उपासनेसाठी 5 रुपये खर्च होता, पण अण्णांजवळ तर फुटकी कवडी देखील नव्हती. तरीही सद्गुरू काकांनी त्यांना अनुग्रहित केलं. नंतर अण्णांनी नथुभाऊंना उपासनेसंबंधी सविस्तर पत्र पाठवून कळवलं आणि उपासनेचे 5 रुपये मागवून घेतले. उपासना झाली, नाम मिळालं. सोहम उपासनेच्या वेळी अण्णांना तत्काळ साक्षीत्व उत्पन्न झालं होतं. मी कोण आहे याची जाणीव झाली होती. यावेळीही तसाच काहीसा अनुभव येईल असं अण्णांना वाटत होतं, पण आत्ता मात्र तसा कुठलाच अनुभव त्यांना आला नाही. अण्णा आता स्वतःशीच दोन्ही संप्रदायांची तुलना करायला लागले. सोहम संप्रदायात भक्तीसंबंधी फारसा विचार नव्हता. ज्ञानाचा किंवा निर्गुणाचाच विचार जास्त होता. तर आनंद संप्रदायात नामस्मरण आणि सगुण भक्तीला प्राधान्य होतं. तुकाराम, नामदेवांच्या गाथांचा अभ्यास करायला लागलं की त्यातही सगुण भक्ती ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, हा तत्त्वज्ञानाचा विचारच पुढे यायचा. तर भागवत वाचता वाचता सोहम साधनेसंबंधी भागवतातली सूचक अशी अवतरणं मिळायची. अण्णा सतत याच चिंतनात असायचे. हे दोन्ही मार्ग कुठेतरी एकदेशीच आहेत आणि दोन्हीमध्ये काहीतरी उणीवा आहेत असं अण्णांना जाणवायला लागलं. सद्गुरू मामांजवळ चर्चा करायला लागलं की त्यांच्या तोंडी बऱ्याच वेळा आमच्या सोहम संप्रदायात असं म्हटलं आहे अशी भाषा येऊ लागायची. मग सद्गुरू मामा म्हणायचे, तुमचं आम्हाला काही नको, आम्हाला त्याची जरुरी नाही, आमचं आमच्याजवळ पुष्कळ आहे, आमचं समाधान आमच्याजवळ आहे, आमचं गाठोडं ठेवलं आहे भरून, केव्हाही इच्छा झाली तर आम्ही ते घेऊ शकतो, तो परमेश्वर आम्हाला द्यायला समर्थ आहे. चर्चेत असं थोडंसं तुमचं आमचं असं व्हायचं. या दोन्ही संप्रदायांचा योग्य समन्वय होत नसला तरी भक्तिमार्गाबद्दल नवीन नवीन चांगल्या गोष्टी अण्णांना ऐकायला मिळत होत्या. त्यातून भाव उत्पन्न होऊन तल्लीनता यायची आणि भगवत भावोत्पत्तीही व्हायची. सद्गुरू मामांनी सद्गुरू काकांची उपासना घेतल्यावर मामा सद्गुरू काकांना नाना तऱ्हेच्या शंका विचारायचे. खूप उहापोह चालायचा. मामांच्या मनाचं समाधान झालं नाही तर मामाच त्यातून काहीतरी निष्कर्ष काढायचे. त्यातून निश्चयात्मक असं उत्तर मिळालं की सद्गुरू काका त्या प्रश्नाला काहीतरी कोड नंबर द्यायचे. नागुताईंचा मुलगा रंगनाथ कानडे थोडा मोठा झाल्यावर मठात राहायला आला. सद्गुरू काका आणि मामा यांच्यात चाललेली चर्चा जशीच्या तशी तो मोडी लिपीत एका वहीत लिहून ठेवायचा. त्याची स्मरणशक्ती तल्लख होती. अगदी शब्दनशब्द तो जसाच्या तसा लिहून काढायचा. सद्गुरू काकांजवळ अशा 64 वह्या तयार होत्या. अण्णांनी सद्गुरू काकांना काही शंका विचारली की त्यातली नेमकी वही काढून ते अण्णांना वाचायला द्यायचे. पण अण्णांना ते लिखाण फार क्लिष्ट वाटायचं. त्यातून त्यांचं समाधान व्हायचं नाही. मग सद्गुरू काका अण्णांना मामांच्याकडून तू समाधान करून घे असं सांगायचे. सद्गुरू काकांचा रामचंद्र हा मुलगा
पंढरपूर जवळच्या एका गावात घर जावई बनून राहत होता. एकदा बरेच महिने तो शेटफळमध्ये वास्तव्याला होता. त्यालाही आपल्या काही शंकांचं समाधान करून घ्यायचं असायचं, पण मामांचा स्वभाव असा होता की कोणी प्रश्न विचारला तर सगळ्यांनाच ते लगेच उत्तर देतील असं नाही. अगदी आवर्जून विचारल्यावर लहर लागली तर एखाद्या वेळेला सांगत असत. त्यामुळे त्यांना शंका विचारायला सहसा कोणी जात नसे. पण अण्णा आणि मामा यांच्यामध्ये मात्र काहीतरी वेगळाच ऋणानुबंध जुळला होता. त्यामुळे अण्णांनी कधी शंका विचारली तर मामा त्या शंकेचं तत्काळ निरसन करायचे. मग बाकीचे लोक त्यांची शंका विचारायला माध्यम म्हणून अण्णांचा उपयोग करून घ्यायला लागले. अर्थात अण्णा ती शंका स्वतःची म्हणून विचारायचे आणि मग चर्चा चालू झाली की आजूबाजूची 10-12 माणसं ऐकायला जमायची. काही वेळा तर रात्री 10-11 वाजेपर्यंत ही चर्चा रंगायची. काही वेळा शेतावर गेल्यावर तिथे पण चर्चा चालायची. या सर्व चर्चांमधून अण्णांना प्रत्यक्षात प्राप्ती मात्र काही होत नव्हती. मनाची तळमळच वाढत होती. जे बुद्धिगम्य आहे त्याची अनुभूती कधी येणार याबद्दल त्यांचं सतत चिंतन चालू असायचं. रस्त्यावरनं चालतानाही ते काही वेळा चिंतनात एवढे बुडून गेलेले असत की कुठेतरी रस्त्याच्या कडेला जात असत. भानावर आल्यावर पुन्हा मध्यात येऊन चालायला लागायचे. सद्गुरू काका स्वतः कधी देवपूजा करत नसत. नुसत्या कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नव्हता. संतांचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं आणि समजावून सांगावं हा त्यांच्या आवडीचा विषय होता. हा बोध करून द्यायला अगदी एक माणूस असला तरी त्यांना चालायचं. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. दासबोध हा सद्गुरू काकांचा अगदी लाडका ग्रंथ होता. एकदा त्यांनी प्रवचनासाठी दासबोधातला आत्मारामाचा खास गाभा विवेचनाला काढला. त्यात संतांचं ज्ञान असा एक भाग आहे. तो सांगत असताना जीवाचा आणि परमेश्वराचा काही संबंध नाही. जोपर्यंत जीव हा जीवरूपानी आहे तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती नाही असं विवेचन चाललं होतं. त्या ओघात पुढील गुरुशिष्य संवाद सद्गुरू काका सांगायला लागले. गुरु, मी तुला परमेश्वर दाखवतो बघ. एक करायचं, तुझ्याकडे जेवढं सगळं नाशिवंत असेल तेवढं मला द्यायचं. मग तुला ताबडतोब त्याची प्राप्ती झालीच पाहिजे. शिष्य, हे घ्या, सगळं नाशिवंत दिलं तुम्हाला. गुरु, मग मीही तुला सगळं दिलं, झाली प्राप्ती तुला? शिष्य, मला तर काहीच प्राप्त झालं नाही. गुरु, प्राप्ती झाली नाही याचा अर्थ तू सर्वस्व दिलं नाहीस. नाशिवंत अवघे देशी तरी पदप्राप्ती निश्चयेसी. तिथे काही लालूच करीसी तरी फट रे फट मूर्खा. प्राप्ती झाली नाही असं म्हणणारा तू शिल्लक राहिलास. नाशिवंत सगळं दिल्यावर त्यात तुझंही स्वरूप आलं. मग प्राप्ती झाली किंवा नाही हा प्रश्नच उरत नाही. अण्णा सोहमभावात स्थित होऊन साक्षीत्वाने हे विवेचन ऐकत होते. ऐकता ऐकता ते एकदम तटस्थ होऊन गेले. आजूबाजूला बसलेल्या मंडळींना वाटलं आता रामचंद्र पंतांना बहुतेक साक्षात्कार झाला. बातमी सगळीकडे पसरली. याला साक्षात्कार झाला मग आम्हाला का होत नाही असं वाटून मठाजवळ राहणाऱ्या माधव गायकवाडच्या आईला जोरात रडू येऊ लागलं. अण्णांना या सगळ्याची गंमतच वाटली. सद्गुरू काकांपेक्षाही जास्त मार्गदर्शन अण्णांना मामांकडून मिळत असल्यामुळे मामांना अण्णा गुरुस्थानीच मानत होते. पण त्यांच्यात संबंध मात्र मित्रत्वाचे, जिव्हाळ्याचे होते. मामा जसे सद्गुरू काकांना उलटसुलट प्रश्न विचारायचे तसे अण्णाही मामांना प्रश्न विचारून स्वतःचं समाधान करून घेत असत. अण्णांच्या ठिकाणी थोडा फटकळपणा होता. त्यामुळे अण्णा थोडा अधिकपणा करतात असा किंतु काही लोकांच्या मनात होता. पण मामांना अण्णांविषयी असं कधीच वाटलं नाही. उलट मामांना अण्णांशिवाय चैनच पडायचं नाही अशी स्थिती निर्माण झाली. यावर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव विशेषत्वाने करावा असं मामांनी ठरवलं. हाच उत्सव आदल्या वर्षी छोट्या प्रमाणात शेटफळमध्येच केला होता. तोपर्यंत शेटफळमध्ये मोठा उत्सव असा काही होत नव्हता.
मागच्या वर्षीच्या उत्सवाला बोरगावची काही मंडळी, शेटफळमधली काही लोकं, एवढीच मंडळी होती. बहुतेक सर्व पुरुषच होते. कारण त्या काळात मराठ्यांच्या बायकांमध्ये पडदा पद्धती असल्यामुळे त्या मठात यायच्या नाहीत. दादा महाराज सातारकरांकडे जाणारे उंबरकर शास्त्री हे विद्वान, पंडित आणि भक्तिप्रेमात रंगलेले गृहस्थ असून उत्तम कीर्तन करत असत. मामांची आणि त्यांची ओळख होती, म्हणून पहिल्या वर्षीच्या उत्सवाला मामांनी त्यांना बोलावलं होतं. त्यावेळी मामा फारसे प्रवचनं करत नसत. तालासुराचं ज्ञान पक्कं नसल्यामुळे त्याने आजपर्यंत कधी कीर्तनही केलेलं नव्हतं. पण नंतर अमृतसरचे रघुनाथराव कुलकर्णी काही दिवस शेटफळला वास्तव्याला असताना मामांनी त्यांच्याकडून ताल, ठेका आणि सुरासह भजन कसं म्हणायचं हेही शिकून घेतलं. त्यामुळे यावर्षी बाहेरून कोणी बुवा न बोलावता आपणच सर्वांनी उत्सव करायचा असं मामांनी ठरवलं. उत्सवाची निमंत्रणं करायला सद्गुरू मामा, अण्णा, रघुनाथराव, गोपाळराव कुलकर्णी अशी काही मंडळी बैलगाडी करून गावोगाव निघाली. कुटकुळी, बोरगाव, गोमेवाडी अशा गावोगावच्या उपासकांना निमंत्रण करून 8-10 दिवसांनी सगळे परत आले. उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचं पठण, एखादं प्रवचन आणि रात्री कीर्तन असा कार्यक्रम झाला. रघुनाथराव, अण्णा आणि गाडगे महाराजांचे शिष्य शंकरबुवा यांची कीर्तनं झाली. तेव्हापासून दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू झाला. अण्णांचा स्वभाव तर्कशुद्ध, ज्ञाननिष्ठ होता. एखाद्या विषयाचं पूर्ण समाधान होईपर्यंत ते त्याचा पिच्छा सोडत नसत. अशी चिकाटी परमार्थाला आवश्यक आहे. गुरुप्रचिती, ग्रंथप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हीची एकवाक्यता झाली की मगच खरं समाधान प्राप्त होतं. गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींना ग्रंथात आधार मिळतो का, तसा आपला अनुभव आहे का याचं अवलोकन करून तसा प्रत्यय न आल्यास ते मामांबरोबर पुन्हा चर्चा करत. भावना विवश होणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. मामा म्हणत, आज हा ज्ञानाने तळपतो आहे, पण उद्या प्रेमाचं भरतं येऊन हा त्यात बुडून जाईल. शेंदाड लवकरच पिकेल. मामांचे हे आशीर्वाद लवकरच फळाला आले. नंतरच्या काळात अण्णांनी शेटफळमध्ये भक्तिप्रेमाची लयलूट करून टाकली. एक दिवस दुपारची जेवणं झाल्यावर अण्णा ज्ञानेश्वरी काढून मामांच्या पलंगावर बसले. गुरुशिष्यांमध्ये भीतियुक्त भाव असा काही नव्हताच. दोघांच्या चर्चा चालू झाली. मामा सोहम साधनेत एकाग्रता होते तेव्हा कितीतरी काळ आनंदाचा, तृप्ततेचा जातो, पण व्यवहारात आलं की पुन्हा माया आड येते, अण्णा म्हणाले. रामचंद्र पंत, असं बघा, ज्यांना विवेक नाही, वैराग्य नाही, संसाराची आसक्ती सुटता सुटत नाही, त्यांनी हा मायेचा बागुलबुवा ठेवावा. तुमच्यासारखे विवेक वैराग्याचे स्वामी असणाऱ्यांना हे भय हवंय कशाला? माया अस्तित्वातच नाही. एकच परमात्मा आणि विश्व ही त्याची केवळ आत्मक्रीडा. चांगलं वाईट, शुभ अशुभ, सुखदुःख या सकट एकदा अशा अंगाने चिंतन करून बघा, नक्की सापडेल. मामा ज्ञानेश्वरीचा विचार करत जावं, तो गोंधळ वाढतच जातो, अण्णा म्हणाले. तुम्ही गोंधळातनं ज्ञानेश्वरी वाचता म्हणून असं होतं. मी माझ्या ठाम अनुभवातनं हे अमृत तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. अशा तऱ्हेच्या चर्चांमधनं अण्णांचं ज्ञान समृद्ध होत होतं. अण्णांना शेटफळला येऊन आता 8 महिने झाले. परमार्थासाठी ब्रह्मचारी होऊन राहण्याची गरज नाही. प्रपंचच परमार्थरूप करता येतो. त्यामुळे तू आता घरी जाऊन संसार थाट, ही सद्गुरू काकांची आज्ञा होताच अण्णांनी परत जाण्याची तयारी सुरू केली. पण ना अण्णांचा पाय तिथून निघत होता, ना मामांना त्यांना निरोप देता येत होता. रत्नागिरी सोडून आता वर्षाचा कालावधी उलटून गेला होता. शेटफळच्या वास्तव्यात साधनेत तत्पर राहून सर्वार्थाने गुरुसेवा करून अण्णांना पूर्ण शरणागती आणि आत्यंतिक क्षेम प्राप्त झालं.
पूर्ण समाधान पाहून प्रसन्न अंतःकरणाने अण्णा परत रत्नागिरीला जायला निघाले.